इमोशनल ऑर्गॅझम कसा मिळवायचा याबद्दल आपण बघत आहोत. मागच्या भागात आपण हे बघितलं की जेव्हा आपल्याला इमोशन ऑर्गॅझम मिळत नाही तेव्हा व्यक्तीची अवस्था कशी होते, तर अतिशय केविलवाणी होते. काय आहे ना, आपण माणूस जे आहोत ना, आपण सामाजिक प्राणी आहोत. सामाजिक प्राणी म्हणजे काय, तर पूर्वी जेव्हा माणूस आदी मानव स्वरूपात होता तेव्हा त्याला विविध प्रकारचे चॅलेंजेस फेस करावे लागायचे. जसं की तो जंगलात राहायचा, मग तिथे त्याला जंगली पशु-पक्ष्यांचा प्राण्यांचा वगैरे धोका असायचा. त्याच्यानंतर ज्या काही वातावरणीय परिस्थिती होत्या, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी त्याला काही त्याने विकसित केलं नव्हतं तंत्र. मग त्यामुळे माणसांनी समूहाने राहणं निवडलं, जेणेकरून या अशा बाह्य जे आव्हानं आहेत किंवा परिस्थिती आहे, याला आपण एकत्रितपणे तोंड देऊ शकू. या उद्देशाने, या इराद्याने माणसाने एकत्र राहणं सुरू केलं आणि तिथूनच समाज व्यवस्था जन्माला आली आणि माणूस हा समाजासोबत म्हणजेच एकत्रित एकत्रित राहू लागला, एकट्या-एकट्याने राहण्यापेक्षा. मग काय झालं आता एवढ्या वर्षानुवर्ष जेव्हा मानवी सभ्यता, मानवी समाज विकसित झाला, तेव्हा कुठेतरी माणसाच्या डीएनए मध्ये आजही ही गोष्ट पक्की ठसलेली आहे. याचा ठसा उमटलेला आहे, की माणूस हा कधीच एकटा राहू शकत नाही. त्याला त्याचं आयुष्य जगण्यासाठी, आयुष्य घालवण्यासाठी सतत कोणाची ना कोणाची सोबत असणं हे जरुरी आहे. आणि या माणसाच्या गरजेतूनच माणसामध्ये विविध प्रकारच्या भावनांनी जन्म घेतला. आता या भावना कुठल्या आहेत? तर अर्थातच प्रेम आहे, एकमेकांना सहकार्य आहे, एकमेकांचं सहचर्य आहे, एकमेकांची काळजी घेणं घेणं आहे, एकमेकांना काहीतरी देवाण-घेवाण करणं आहे चांगल्या गोष्टींची. अशा बऱ्याच प्रकारच्या भावना यातून जन्माला आल्या. आणि म्हणूनच माणसाची सगळ्यात जास्त गरज जर कुठली असेल ना, तर ती भावनिक गरज माणसाची सगळ्यात जास्त असते. ज्यावेळी भावनिकदृष्ट्या माणूस पूर्णता फील करतो, पूर्णपणाचा काय म्हणता येईल, एक भावना जेव्हा त्याच्या जन्माला येते ना, तेव्हा कधी-कधी इव्हन शारीरिक पातळीवर जरी त्याच्यातली काही कमतरता असेल, तरी ती किंवा इंटेलेक्चुअल जी त्याची क्षमता आहे ती किंवा ऊर्जिक त्याची क्षमता आहे ती. इव्हन या सगळ्या क्षमता सुद्धा याचं पारडं कमकुवत होतं आणि या भावनिक जी सक्षमता आहे ना, याचं पारडं जड असतं नेहमीच. कारण भावना आपल्या आयुष्यात तेवढी महत्वाची भूमिका बजावतात. कसं? तर जसं मी सांगितलं, की आपली जी मानवी प्रणाली आहे, माणसाची ही जी शरीररूपी सिस्टम आहे, शरीररूपी मशीन आहे ना, या शरीररूपी मशीनमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतात ते आपले हार्मोन्स. आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स हे जे आहेत ना, ते सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतात. कुठल्याही परिस्थितीत, चांगल्या, वाईट कुठल्याही परिस्थितीत सगळा जो खेळ असतो ना, तो खेळ असतो हार्मोन्सचा. आणि हा हार्मोन्सचा खेळ खेळतात त्या आपल्या भावना. मग जसं मी म्हणते, की एखादा माणूस समजा शारीरिकदृष्ट्या अपंग आहे किंवा बौद्धिकदृष्ट्या तो फार तेवढा शार्प नाहीये. पण जर त्या माणसाने ठरवलं ना, की मला एखादी गोष्ट मिळवायची, प्राप्त करायची, तर अशा वेळी त्याचं शरीर आणि त्याची बुद्धी त्याला आपोआप साथ देते. त्याचं कारण आहे, की त्या हार्मोन्सचा जो खेळ आहे ना, तो खेळ त्याने त्याच्या कंट्रोलमध्ये घेतलेला आहे. त्या हार्मोन्सचं रिमोट कंट्रोल त्याच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळे आता त्या व्यक्तीला जगातली कुठलीच परिस्थिती थांबवू शकत नाही. भलेही तो शारीरिकदृष्ट्या वीक असो, बौद्धिकदृष्ट्या वीक असो, एनर्जीदृष्ट्या कमकुवत असो. हेच याच्या विरुद्ध एखादा व्यक्ती जेव्हा भावनिकदृष्ट्या थकलेला असतो, हारलेला असतो ना, त्याच्या काय म्हणता येईल, त्या निगेटिव्ह हार्मोन्सनी जेव्हा त्याच्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःच्या हातात घेतलेला असतो ना, तेव्हा तो माणूस शारीरिकदृष्ट्या कितीही धडधाकट असो, बुद्धीने कितीही तल्लख असो, त्याच्यामध्ये कितीही ऊर्जा किंवा कितीही शक्ती असो, तो माणूस आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि तो अक्षरशः हार मानून एका कोपऱ्यात जाऊन बसलेला असतो. ही अशी उदाहरणं तुम्हाला तुमच्या आसपास खूप दिसतील. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना, या हार्मोन्सवर खूप भर दिलेला आहे, की माणसाने त्याच्या शरीरात सगळ्यात जास्त काय सांभाळलं पाहिजे, तर त्याचे हार्मोन्स म्हणजेच त्याच्या भावना सांभाळल्या पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या या भारतीय सभ्यतेमध्ये अध्यात्मशास्त्र विकसित झालेलं आहे. याबद्दल आपण नंतर कधीतरी बघू. आता सांगण्याचा मुद्दा असा, की भावनिक ऑर्गॅझम हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जेव्हा हे ऑर्गॅझम आपण स्वतःला देत नाही, तेव्हा हे ऑर्गॅझम आपण दुसऱ्या कोणाकडून तरी आपल्याला मिळावं अशी अपेक्षा करतो. म्हणजे आपली जी सिस्टीम आहे, ती सिस्टीम अशी अपेक्षा करते. कारण का?
तिला ही सिस्टीम चालवण्यासाठी त्या हार्मोन्सची गरज आहे. इमोशनल हार्मोन्सची, इमोशनल ऑर्गॅझमची त्या सिस्टीमला गरज आहे. मग आता काय तुम्ही तुमची ही गरज पूर्ण करत नाहीये ना, मग ती सिस्टीम काय करणार आहे? तिला तर त्याची गरज आहे ना. त्याच्या वाचून तिचं काम अडतंय. मग आपली सिस्टीम काय करते? तीच गरज, ती इमोशनल नीड दुसऱ्या कोणाकडून तरी मिळवण्याचा प्रयत्न करते. आणि मग इथे मात्र बऱ्याचदा आपल्या पदरी निराशा पडते. त्याचं कारण असं आहे, की या जगामध्ये कोणीच तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या मर्जीनुसार वागणार नाहीये. म्हणजे कसं? आपली भावनिक गरज आहे, की आपल्यालाही कोणीतरी आवडतं आणि त्यालाही आपण आवडतो. मग आपली भावनिक गरज आहे, की त्याने आपल्यावर प्रेम करावं, आपण त्याच्यावर प्रेम करावं, कारण ती व्यक्ती आपल्याला आवडलेली आहे. मग कारण का आपण त्याच्यावर प्रेम करतो, म्हणून आपल्या त्या व्यक्तीकडनं काही अपेक्षा आहेत. पण जरी त्याचं आपल्यावर प्रेम असलं, आपलं त्याच्यावर प्रेम असलं, तरी आपल्या प्रत्येकच गरजा प्रत्येकच आपल्या अपेक्षा तो व्यक्ती पूर्ण करेलच असं जरुरी नाहीये. कारण त्याचं स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व आहे. त्याच्या आवडी-निवडी वेगळ्या, त्याच्या सवयी वेगळ्या, त्याची लाईफस्टाईल वेगळी, त्याची आजपर्यंतची पार्श्वभूमी वेगळी, त्याचं इन्स्पिरेशन वेगळं, त्याची विचारधारा वेगळी. तो पूर्णपणे एक वेगळी एंटिटी आहे. तो पूर्णपणे एक वेगळं जग आहे. ठीक आहे, त्याचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं त्याच्यावर प्रेम आहे. पण म्हणून तो काही सगळं तुमच्या मर्जीनुसार करेल असं जरुरी नाहीये. आणि मग इथे सगळ्यात हा जो भावनिक जो हार्मोन्सचा खेळ आहे ना, हा खेळ सुरू होतो आणि माणूस अधोगतीच्या दिशेने जायला लागतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा आपण कुठल्याही नात्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीकडून काहीतरी अपेक्षा करायला लागतो, तेव्हा हे समजून चालायचं की आपण आपल्या भावनिक ऑर्गॅझमसाठी दुसऱ्या कोणावर तरी अवलंबलो आहोत किंवा अवलंबून राहत आहोत आणि ही आपण सगळ्यात मोठी घोडचूक करत आहोत. कारण तो व्यक्ती तुमच्या मर्जीप्रमाणे जगणार नाही. अगदी 2 वर्षाचं, 4 वर्षाचं तुमचं लहान लेकरू जरी असेल, की ज्याला तुम्ही जन्माला घातलेलं आहे, 24 तास ज्याची तुम्ही देखरेख करून त्याला एवढ्याचं एवढं केलं आहे, ते तुमचं लेकरू सुद्धा तुमच्या मर्जीने, तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीये. त्याचं कारण आहे की तो पूर्णपणे एक वेगळी बनावट आहे. तुम्ही एक वेगळी बनावट आहात, मग तो तुमच्याप्रमाणे का म्हणून वागेल? त्याच्या आयुष्यात त्याचं सगळं वेगळं आहे, तुमचं सगळं वेगळं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या एकानंतर एक जसं माणूस अपेक्षाभंग त्याचा व्हायला लागतो ना, तेव्हा त्याच्या शरीरातली ही जी हार्मोन्सची केमिस्ट्री आहे, हिचा जो संपूर्ण ताळमेळ असतो किंवा हिची जी एक रचना असते ना, ती पूर्ण रचना बिघडून जाते आणि त्याचा परिणाम त्या माणसाच्या शरीरावर होतो, त्याच्या बुद्धीवर होतो, त्याच्या ऊर्जेवर होतो आणि तो माणूस या जगामध्ये इतके सगळे लोक असून, त्याच्याकडे सगळं वैभव असून, त्याच्या स्वतःमध्ये सगळ्या क्षमता असून सुद्धा पूर्णपणे हतबल होतो. म्हणून एक लक्षात ठेवा, की आपल्याला सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी आपल्या समोर आहे ती म्हणजे भावनिक ऑर्गॅझमसाठी आपल्याला कधीच कुणावरच अवलंबून राहायचं नाही. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यासोबत 30-40 वर्षाचा संसार केला, ज्याला आपण जन्माला घातलं किंवा आपल्याला ज्याने जन्माला घातलं, अशा किंवा आपण एखाद्याला लाखो करोडो रुपये दिले, आपण वेळ काळेला धावून त्याची मदत केली, आपण हे केलं, आपण ते केलं, आपण काहीही कोणासाठी केलेलं असो. अपेक्षा कोणाकडूनच करायची नाही, की आपण जे केलं त्याच्या बदल्यात तो आपल्याला काहीतरी रिटर्न देईल. ही अपेक्षा ज्या दिवशी आपण संपवू आपल्या आतून आणि आपण स्वतःला हे सांगू, की मी त्याच्यासाठी जे काही केलं ना, तो माझा चांगुलपणा आहे. ती माझी क्षमता आहे. मला देवाने एवढी शक्ती दिली, की मी इतरांसाठी काहीतरी करू शकते. पण त्याच्या बदल्यात मला अपेक्षा काहीही करायची नाही. त्याने दिलं तर दिलं, नाही दिलं तर माझी मी पूर्ण आहे. माझा मी पूर्ण आहे. मला भावनिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही. कोणी कसंही वागो, कोणी काहीही करो. मला माझं जे भावनिक ऑर्गॅझम, माझं आयुष्य जगण्यासाठी, माझं आयुष्य सुंदर करण्यासाठी, माझं आयुष्य दीर्घायुषी करण्यासाठी, माझं आयुष्य ज्याला काय म्हणता येईल हेल्दी करण्यासाठी, मला माझं स्वतःचं आरोग्य काय म्हणता येईल स्वास्थ्य जपण्यासाठी, मला जे काही वैभव, ऐश्वर्य पाहिजे, जे मी डिझर्व्ह करतो, माझ्यामध्ये ज्या क्षमता आहे ते सगळं कमवण्यासाठी, मला माझ्या आयुष्यात जे काही करायचं ना ते करण्यासाठी माझा मी परिपूर्ण आहे.
माझा मी सक्षम आहे आणि म्हणूनच मी कोणी कसंही वागो, माझा आनंद, माझ्या चांगल्या इमोशन्स कुणामुळेही कधीही परिणामित किंवा प्रभावित होणार नाही. माझ्या आत नेहमी मी चांगल्याच सकारात्मकच इमोशन निर्माण करणार आहे. अशा इमोशन ज्या माझं आयुष्य अल्टिमेटली सर्वार्थाने सुंदर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतील. त्यामुळे तुमच्या आत काय भावना तुम्ही निर्माण करायच्या किंवा काय भावना तुम्ही निर्माण केल्या पाहिजे याची अल्टिमेट जबाबदारी तुमची आहे. असं जगामध्ये कधीच होऊ शकत नाही की कोणीतरी दुसऱ्याने काहीतरी केलं आणि तुमच्या आत चांगल्या भावना निर्माण झाल्या. येस, असं होईल, पण त्याचं प्रमाण 10 ते 20%. बाकी 80% तुमच्या भावनिक ऑर्गॅझमची जबाबदारी तुमची आहे. कदाचित तो समोरचा व्यक्ती त्याच्यासाठीची वातावरण निर्मिती करेल, पण त्या भावनिक ज्या ऑर्गॅझम आहे, त्याची जी उत्पत्ती आहे, निर्मिती आहे, ती मात्र तुम्हाला तुमच्या आतूनच करावी लागेल. जसं समजा शेतकरी आहे, शेतकऱ्याला पेरणी करण्यासाठी वातावरणीय अनुकूलता पाहिजे. जसं की जास्त कडक ऊन नको, कडक थंडी नको, पाऊस पाहिजे, सफिशियंट पाणी पाहिजे. असं जेव्हा वातावरण असतं, तेव्हा शेतकऱ्यांनी पेरणी केली तर त्याला चांगलं त्याच्यातून उत्पन्न होतं. तसं कदाचित तुमच्या आयुष्यातली जी माणसं आहेत, नाती-गोती आहेत, जे जग माणसांचं तुम्ही निर्माण केलेलं आहे, हे माणसं तुम्हाला इमोशनल ऑर्गॅझम देण्यासाठीची वातावरण निर्मिती करू शकतील, की ते कदाचित तुम्हाला एखादं सरप्राईज देतील. ते कितीही कठीण परिस्थितीत तुमची मदत करतील, कधीच तुमची साथ सोडणार नाही. तुमच्यासाठी त्यांच्याकडून म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं करतील. ते त्यांच्या परीने वातावरण निर्मिती जरूर करतील. पण तुमच्या आत भावनिक ऑर्गॅझम तुम्हाला मिळण्यासाठीचं जे बी पेरायचंय ना, ते तुम्हाला पेरायचं आहे. ते कोणीही येऊन पेरणार नाही. म्हणून आपल्याला आपल्या भावनिक ऑर्गॅझमची जबाबदारी आपली आहे. इथून पहिली सुरुवात आपल्याला करायची आहे. ऑर्गॅझम हे आपल्याला 4 पातळीवर अनुभवायचं आहे. एक शारीरिक पातळीवर, एक इमोशनल म्हणजे भावनिक पातळीवर, एक मानसिक म्हणजेच बौद्धिक पातळीवर आणि एक ऊर्जिक पातळीवर. मात्र याची सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे? भावनिक ऑर्गॅझम पासून. म्हणजेच या भावनांच्या मध्ये सगळ्यात महत्वाची एक भावना माणसाच्या आयुष्यात असते, ती असती प्रेम नामक भावना. बरोबर? आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रेमाबद्दल जरा बघूया डिटेलमध्ये, की कसं हे प्रेम आयुष्य खुलवतं, फुलवतं किंवा कसं हे प्रेम आयुष्य उद्ध्वस्त करतं.